नमस्कार मित्रो. जरांगे पाटलांनी मराठा समाजासाठी जे आरक्षण उभं केलं ते आरक्षण मराठ्यांना राखीव जागा मिळाव्यात आणि त्यांचा विकास व्हावा, त्यांची मुलं पुढे जावीत, त्यांना नोकऱ्या मिळाव्यात, त्यांना शिक्षणामध्ये सवलती मिळाव्यात यासाठी त्यांनी जो प्रयत्न चालवला तो खरोखरच चांगला आणि समाजासाठी फायद्याचा आहे. पण हे आंदोलन कुठंतरी फसल्यागत वाटू लागलं. खरं तर जरांगे पाटलांचा प्रयत्न हा फार प्रामाणिक आणि स्वच्छ विचाराचा आहे. त्यासाठी त्यांनी जीवाचं रान केलं, कितीतरी वेळा उपोषण केलं, कितीतरी वेळा त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांना सलाईन लावावं लागली. पण तरीही त्यांना म्हणावं असं यश आलं नाही. कारण मुळात पाटलांना जे हवं होतं ते सरकार देऊ शकत नव्हती आणि सरकारनं जे देऊ केलं ते पाटलांना मंजूर नव्हतं. मुळात असतं असं, एक व्यक्ती सगळं गोष्टी बदलू शकत नाही. व्यवस्था बदलणं हे एका व्यक्तीच्या मुळात शक्य नसतं. कारण व्यवस्था ही पूर्ण देशभर विशिष्ट पद्धतीने निर्माण केलेली असते. त्यासाठी अनेक लोकांचे हातभार लागलेले असतात आणि देश कसा चालावा, समाजाने कशा पद्धतीने राहावं आणि देशाने समाजासाठी काय करावं याचे जे आडाखे असतात, ज्याला आपण एक प्रकारे घटना म्हणतो, की जे घटना 1947ला बाबासाहेब आंबेडकर आणि इतर त्यावेळच्या मोठमोठ्या समाजसुधारक, राजकारणी, बुद्धिमान, विचारवंतांनी जी लिहून ठेवली, त्या घटनेमध्ये ज्याही काही कलम आहेत किंवा जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेत जरांगे पाटलांची मागणी बसत नव्हती. तेव्हा जरांगे पाटील त्यासाठी अडून बसले आणि मग हे आंदोलन कुठेतरी फसल्यागत दिसू लागली. त्यातल्या त्यात झालं काय, मुळात जरांगे पाटलांचा इतिहासाचा, मानसशास्त्राचा, समाजशास्त्राचा, राजकारणाचा अभ्यास फारसा नव्हता. चांगली भाषण कला त्यांना अवगत नाही आणि त्यामुळे त्यांनी मागणी मागावी आणि राजकीय लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने त्याला शे द्यावा असा प्रकार सुरू झाला. त्यात प्रसिद्धीच्या वलयात कोळ्याच्या जाळ्यागत स्वतःच अडकून पडतात. त्यामुळे ज्यासाठी आंदोलन केले तो मूळ विषयाला न्याय मिळत नाही. प्रसिद्धीच्या जोताच स्वतःबरोबर आंदोलनाची दिशा हरवली जाते असा प्रकार जरांगे पाटलांच्या संदर्भात झाला असं वाटायला लागले. मित्रहो, अण्णा हजारे टीकेत जरांगे पाटील, शरद जोशी, राजू शेट्टी, केजरीवाल, जयप्रकाश, एखादा केजरीवाल सत्तास्थानी बसतो, तोही सगळा त्याग, सगळी तत्व, स्वतःची विचारधारा सोडून राजकारणाच्या गटारगंगेत यथेच्छ डुंबून आल्यावर राजकारणात स्थिर स्थावर होतो. तोपर्यंत त्याचं जननायकत्वाचा मुकुटा गळून पडतो. ज्यासाठी आंदोलन केलं ते सगळे तत्व, विचारधारा, समाजाचा विकास, व्यवस्था बदल, स्वच्छ राजकारण आजच्या राजकारणात गटारगंगेत न्हाऊन जात मागे उरतो तो फक्त एक तडजोडी करणारा, तत्व पायदळी तोडवणारा एक भनंग आपमतलबी माणूस, की जे आज केजरीवालचं झालं. ज्याने सत्तेसाठी सगळी विचारधारा खुंटीला टांगून ठेवलेली असती. असं बऱ्याचदा जेव्हा एखादा जननायक मोठ्या आंदोलनातून राजकारणात उतरतो तेव्हा त्याची अवस्था अशी होती. कारण मुळात जननायक हा समाजाला एक स्वप्न देत असतो, पण ते स्वप्न कशा पद्धतीने पूर्ण होईल याचा कुठेही आराखडा त्या जननायकत्वाकडे नसतो. कारण स्वप्न बघणं आणि व्यवहार याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. एखादी गोष्ट सरकारकडे मागत असताना ती त्या कायद्याप्रमाणे, त्या घटनेप्रमाणे आहे किंवा नाही हे सरकार बघतं, पण जननायक ते बघत नाही. तो फक्त समाजाला जबाबदार असतो आणि समाजाला आवडणारी वस्तू, समाजाला हवी असणारी वस्तू देण्याचा प्रयत्न तो करतो.
त्यासाठी त्याचं आंदोलन उभं राहतं. पण जेव्हा ते मिळत नाही तेव्हा आंदोलन कर्त्याची बी फसगत होते आणि समाजाची दिशाभूल होते. मग समाज तिथून लांब जायला सुरुवात करतो. असा प्रकार बऱ्याच वेळा जरी अजून जरांगे पाटलांचं झाला नाही. जरांगे पाटलांना मोठ्या प्रमाणात समाजाचं पाठबळ आहे आणि त्यांची ताकद एवढी वाढलेली आहे की 2024च्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात उमेदवार निवडणं पाडणं हे त्यांच्या एका शब्दाने घडलेले आहे आणि तोच प्रकार आज विधानसभेत बी घडू शकतो. पण मध्यंतरी जरांगे पाटलांनी दलित, मुस्लिम आणि मराठा एकत्र येऊन एक पक्ष उभा करायचा किंवा विशिष्ट लोकांना त्या समाजाकडनं पाठिंबा द्यायचा आणि त्यांना निवडून आणायचं आणि सरकारवर दबाव आणायचा एक प्रयत्न होता. तोही प्रयत्न चांगला होता. पण या ठिकाणी सुद्धा स्वप्न आणि व्यवस्था याच्यामधला फरक न कळल्यामुळे त्यांची फसगत झाली. मुळात मुस्लिम आणि दलित या समाज हा त्यांच्याजवळ आला नाही. त्यांचे फक्त नेते आले. नेते म्हणजे समाज नसतो. तेव्हा जरांगे पाटलांनी माघार घेतली आणि आज तरी त्यांनी उमेदवार उभं न करायचं ठरवलं. ही चांगली गोष्ट झाली. मुळात राजकारण करणं वेगळं आणि जन आंदोलन उभं करणं वेगळं, समाजासाठी झटणं वेगळं, ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कारण बघा, सुरुवातीला ज्या महानायकांनी हे आंदोलन चालवलं, स्वप्न बघितली, पण त्यांनी व्यवहार बघितला नाही म्हणून त्यांची फसगत झाली. जयप्रकाश नारायण यांचं उदाहरण घेतलं तर बिहारमध्ये दिल्लीपासून आंदोलन सुरू झालं आणि युवकांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन डोक्यावर घेतलं. इंदिराच्या काळात झालेला भ्रष्टाचार, इंदिरा गांधीची हुकुमशाही, त्यांची घमेंडशाही याच्या विरोधात पूर्ण देश पेटून उठला आणि ते आंदोलन म्हणता म्हणता एवढं वाढलं की त्या आंदोलनामधून इंदिरा गांधीचा बळी गेला आणि मुरारजीच्या रूपाने नवीन सरकार आलं. पण हे जे मुरारजी आणि बाकी जे चरणसिंग, देवीलाल हे जे काही लोक होते, मुलायम सिंग, लालू प्रसाद यादव, हे सगळे त्या प्रदेशातले सरदार होते. त्या प्रदेशातले हे एक प्रकारे राजे होते आणि या राजांना फक्त सत्ता बदल हवी होती. यांना जे प्रकारच्या स्वप्नाची काही देणं घेणं नव्हतं. तेव्हा त्यांच्या भोवती जमलेले हे जे सरदार होते त्यांनी आपली सरदारकी सांभाळण्यात ते खुश होते. त्यांना जयप्रकाशजीने दिलेला हुकूम, जयप्रकाशने सांगितलेली व्यवस्था बदलायचं काम त्यांनी केलं नाही. त्यांना फक्त सत्तेत वाटा हवा होता आणि पुढे हीच गोष्ट अण्णा हजारेच्या जन आंदोलनातून घडून आली. त्या काळातही BJPने जन आंदोलनांना मोठ्या प्रमाणात हवा दिली आणि काँग्रेसचं सरकार खेचलं गेलं आणि BJP सरकार आलं. पण व्यवस्था तीच राहिली. अण्णा हजारेंचे हाती फारसे काही लागले नाही. त्यातून व्यवस्था बदलत नाही हे परत सिद्ध झालं. पण त्यातून केजरीवाल बाहेर पडले आणि त्यांनी स्वतःचा पक्ष उभा केला आणि ते दिल्लीचे मुख्यमंत्री झाले. पण त्यांनाही व्यवस्था बदलता आली नाही. उलट ते व्यवस्थेमध्ये एवढे गुरफटले. जे केजरीवाल भ्रष्टाचार निपटायला गेले तेच केजरीवाल भ्रष्टाचार म्हणून जेल भोगून आले. तेव्हा मित्रहो, हा जो सगळा प्रकार आहे याच्यात जन आंदोलन करणारी व्यक्ती, नेता मुळीच दोषी नसतो. दोषी ही व्यवस्था असते आणि पिढ्यानपिढ्या आलेल्या हे जे राजकारणातले सरदार, हे वतनदार, हे जागीरदार आहेत, यांना समाजाशी काही देणं घेणं नाही, नेत्यांची काही देणं घेणं नाही. आणि जन आंदोलन करणारे जेही समाजसुधारक असतील त्यांच्याशी तर मुळीच येणं येणं नाही. फक्त त्यांचा तात्पुरता फायदा घेऊन आपली सत्ता बळकट करण्याचा यांचा शेवटपर्यंत प्रयत्न असतो. तोच प्रयत्न आज महाराष्ट्रात जरांगे पाटलांच्या आडून चालू आहे आणि पुरेपूर वापर जरांगे पाटलांचा हे राजकारणी लोक करून घेत आहेत. फायदा तोट्याचं गणित ते बरोबर बसवत आहेत आणि जरांगे पाटील
ना जे हवं आहे ते मात्र आज मिळत नाही. असा हा सगळा प्रकार आहे. हे सगळे जिथे जिथं आंदोलन झाले तिथं तिथं अशाच पद्धतीने हे राजकारण घडत असतं आणि देशाला स्वप्न दाखवणारा, समाजासाठी झटणारा, समाजासाठी पाहिजे त्या गोष्टीसाठी त्याग करणारा हा जो जननायक असतो, हा जननायक काही काळापुरता धूमकेतूसारखा आकाशात चमकतो आणि नंतर मात्र व्यवस्था ढिम्म असते. ती बदलायचं नाव घेत नाही आणि ती बदलती नाही. हे भारतात नव्हे, जगभर असंच चाललंय की बांगलादेशमध्ये ज्या तरुणांनी व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न केला, पण आज त्या ठिकाणी व्यवस्था तिथंच राहिली आणि तरुणांची ससेपोट झाली. त्यांच्या हाती काही लागलं नाही. असा हा सगळा प्रकार आहे. नमस्कार.